राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं हे सूचक वक्तव्य केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। शरद पवारांबाबतच्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केले। नागपुरात जिव्हाळा पुरस्काराचं वितरण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमाचे वक्ते विवेक घडसासी यांनी फडणवीसांची मुलाखत घेतली। यावेळी शरद पवारांनी संघाचं कौतुक केलं। याबद्दल फडणवीसांना विचारलं असता राजकारणात त्यांनी काहीही होऊ शकतं असं वक्तव्य केलं। त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। सोबतच त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय। तुम्ही जर 2019 नंतर माझं वक्तव्य बघितलं असेल तर ते थोडं गार्डेड असतं। याचं कारण 2019 नंतर 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली, नेव्हर से नेव्हर। म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही। काही होऊ शकतं, म्हणजे झालं पाहिजे असं नाहीये, पण काही होऊ शकतं। उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारणात काही होऊ शकतं। असं व्हावं असं बिलकुल नाही, किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचा मी नाही। पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरोसा नसतो। सगळ्यात महत्वाचं जे मोदीजींनी मला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी बनून सरकार चालवू नये। बाहेरून सरकार चालवलं तर ते सरकार नीट चालत नाही, आणि जो आतमध्ये आहे तोच सरकार चालवू शकतो। कॅबिनेटमध्ये राहून सरकार चालवता येतं, कॅबिनेटच्या बाहेरून चालवता येत नाही। त्यामुळे आमचे सगळ्यांचं मत आहे की तू गेलं पाहिजे। तर मी त्या क्षणी हो म्हटलं, पण मनामध्ये ही भावना निश्चित होती की लोक काय म्हणतील। आपण अनेक वेळा लोकांचा विचार करतो तेव्हा लोक काय म्हणतील की याला किती सत्तेचा या ठिकाणी म्हणजे सत्ता पिपासू अशा प्रकारचा हा जीव आहे की कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आता लगेच पुन्हा या ठिकाणी उपमुख्यमंत्री होतं। पण पक्षाने सांगितलं आणि मी ती जबाबदारी स्वीकारली। राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं। आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत। राज की बात बताइए, राज की बात बताइए। जिरेटोप घालण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ महाराजांना आहे, आणि महाराजांच्या वतीनं आपण तो स्वीकारू शकतो, पण तो आपण घालू शकत नाही। आणि स्वीकारत असताना आपल्याकडे ही भावना असली पाहिजे की राजकारणात काम करत असताना राज्य कारभार ज्या प्रकारे महाराजांनी चालवला त्या प्रकारे चालवण्याची हिंमत असेल तर तो जिरेटोप आपण स्वीकारला पाहिजे, नाहीतर तो स्वीकारू नये। म्हणूनच मी तो स्वीकारला, तो माझ्या डोक्याला लावला, मी त्याला एक प्रकारे त्याचं दर्शन घेतलं, वंदन केलं, आणि मनातल्या मनात म्हटलं की या जिरेटोपाचा ज्यांचा अधिकार आहे किमान त्यांच्या एक दशांश तरी माझ्या हातून काहीतरी व्हावं असा आशीर्वाद। दुर्दैवाने 2019 ते 2024च्या कालावधीमध्ये काही प्रमाणात अगदी खून के पैसे नाही तरी बऱ्यापैकी थोडी परिस्थिती ही त्या ठिकाणी निर्माण झाली। पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच माझ्या भाषणामध्ये ही घोषणा केली की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती परत आणायची आहे। त्यामुळे मला बदल घडवणारं राजकारण करायचं, बदल्याचं राजकारण करायचं नाही। आणि मला असं वाटतं की त्याला प्रतिसाद सगळ्याच नेत्यांनी दिला, आणि नेत्यांना देखील वाटलं की कुठेतरी आता ही जी काही भिंत आहे ही आपण तोडली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।